ज्योतिषशास्त्रानुसार 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण होईल आणि यंदा होलिका दहनावर चंद्रग्रहणाची अशुभ छाया पडेल आणि 3 राशींनी सावध राहा. 2026 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी झाले होते आणि आता बरोबर 15 दिवसांनी चंद्रग्रहण देखील होत आहे. पंचांगानुसार 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण होईल आणि या दिवशी होलिका दहनाचा उत्सव देखील साजरा केला जाईल. परिणामी होलिका दहनावर चंद्रग्रहणाची अशुभ छाया पडेल. ज्योतिषांच्या मते 3 राशींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना सावध राहावे लागेल. वैदिक पंचांगानुसार यावर्षी 3 मार्च रोजी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहनाचा सण आहे आणि चंद्रग्रहण देखील याच दिवशी आहे. ते भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी 2:16 सुरू होईल आणि संध्याकाळी 7:52 संपेल. हे ग्रहण भारतातही दिसेल आणि म्हणूनच भारतात सूतक काळ पाळला जाईल. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 राशी ज्यांच्या जीवनात मोठ्या अडचणी येणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही परिणाम होतात. चंद्रग्रहणाच्या अशुभ परिणामामुळे काही राशींवर तणाव येऊ शकतो, ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान आणि करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. चंद्रग्रहणामुळे कोणत्या राशींना वाढत्या तणावाचा सामना करावा लागेल ते जाणून घेऊया. मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाची अशुभ छाया मेष राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी आणू शकते. त्यांच्या जोडीदाराशी भांडण होऊ शकते आणि त्यांच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणून कोणताही घाईघाईने निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. कन्या राशी. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणामुळे अडचणी येऊ शकतात. त्यांना मानसिक त्रास आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाचे अशुभ परिणाम देखील अनुभवायला मिळतील. या राशीच्या लोकांमध्ये जीवनात उलथापालथ येऊ शकते आणि त्यांचा अवाजवी खर्च वाढू शकतो, ज्यामुळे आर्थिक संकट येऊ शकते. एकूणच काय तर 3 मार्च 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे या काळात संयम, सतर्कता आणि सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत आणि शक्यतो वादविवाद टाळावेत. योग्य नियोजन आणि शांत वृत्तीमुळे अडचणींवर सहज मात करता येईल. श्री स्वामी समर्थ.